होडगी स्टेशन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नीलम भोसले यांची निवड करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीलम भोसले यांची निवड करण्यात आली आहे। सरपंच पदाकरता नीलम भोसले आणि अश्विनी कडसे यांचे 2 उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर निवडणूक प्रक्रिया राबवली। यावर गोपनीय पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। यामध्ये अश्विनी कडसे यांना 3 तर नीलम भोसले यांना 7 मत मिळाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी रियाज भाईजान यांनी नीलम भोसले यांची सरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर केलं। माननीय उपजिल्हाधिकारी महसूल सोलापूर यांच्याकडील आदेश व तहसीलदार साहेब दक्षिण सोलापूर यांच्याकडील आदेशाप्रमाणे आज होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया इथे राबवण्यात आली आणि या प्रक्रियेमध्ये एका ग्रामपंचायत सदस्यांनी गुप्त मतदानाची मागणी केल्यामुळे गुप्त पद्धतीचे मतदान घेण्यात आलं। संपूर्ण प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेली आहे। आजच्या या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र जमा केलेले होते। एक उमेदवार होते अश्विनी विजयकुमार कडचे व दुसरे उमेदवार नीलम लक्ष्मण भोसले या होत्या आणि गुप्त मतदान पद्धतीमध्ये 10 सदस्य ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी मतदान केलं आणि त्यामध्ये नीलम लक्ष्मण भोसले यांना 7 मते मिळालेली आहेत आणि अश्विनी विजयकुमार कडचे यांना 3 मते मिळालेली आहेत। 7 मते नीलम लक्ष्मण भोसले यांना मिळालेले असल्याने त्यांना होडगी स्टेशनच्या सरपंचपदी निवडून आल्याचे मी अध्यक्ष अधिकारी RA भाईजान जाहीर करत आहे। आम्हाला सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळतोय तेव्हा आम्ही संबंध गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं लक्ष्मण भोसले यांनी सांगितलं। सर्वप्रथम मी आमचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी सरपंच निसार शेठ कांबळे आणि माझे मार्गदर्शक सुभाष पाटोळे यांचं मनापासून आभार करतो। त्यांनी जी सरपंच पदाची माळ आमच्या गळ्यात घातली त्याला पूर्ण गावाला संपूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। तर तत्कालीन सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं सरपंच पदाचं पद रिक्त होतं। त्या ठिकाणी ही निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रियाज भाईजान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कांतू राठोड यांनी काम पाहिलं।